हॅलो एव्हरीवन. व्हिडिओ बनवण्याचं एकच रिझन आहे की अगदी साध्या सिंपल सरळ भाषेमध्ये ही इन्फॉर्मेशन आपल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मागच्या 2-3 दिवसापासून तुम्ही हे न्यूजमध्ये इकडे तिकडे पाहतच असणार आहेत की कप सिरपवरती बॅन करण्यात आलं एक्सेट्रा. तर ते आपलं कोल्ड ड्रिफ्ट नावाचं एक कप सिरप आहे की ज्याच्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये भरपूर साऱ्या मुलांच्या डेथ झालेल्या आहेत आणि आफ्टर डिटेक्शन त्याच्यामध्ये आपल्याला काही टॉक्सिक सबस्टन्स सापडलेला आहे. तर त्यामुळे हे सर्वत्र बॅन करण्यात आलेलं आहे, इन्क्लुडिंग महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश सगळीकडे हे सिरप बॅन करण्यात आलेलं आहे. आणि हा सिरपचं प्रोडक्शन ॲज वेल ॲज सेलिंग पण स्ट्रिक्टली प्रोहिबिट करण्यात आलेलं आहे. सो काळजीचं असं काही कारण नाही आहे. पण आपल्याकडे मोस्ट ऑफ पीपल्स असे आहेत जे की ज्यांना की एखाद्या मेडिसिनबद्दल किंवा एखाद्या औषधाबद्दल जास्त फारशी काही अशी माहिती नसते, की जसं आपण म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये कंटेंट काय आहेत, कंटेंट किती अमाऊंटमध्ये आहेत, किंवा ह्याचे काही साईड इफेक्ट आहेत का, किती वर्षाच्या लेकरांना दिलं पाहिजे किंवा कोणत्या एजमध्ये घेतले पाहिजेत, ह्याचं फारसं नॉलेज नसतं. सो त्यामुळे मला असं वाटलं की हे तुमच्याशी शेअर केलं पाहिजे. सांगायचा उद्देश एवढाच आहे की जरी तुम्हाला हे तर सगळीकडे सेलिंग, डिस्ट्रीब्युशन सर्वत्र सगळं बॅन करण्यात आलेलंच आहे, बट इन केस बाय मिस्टेकन तुम्हाला हे मेडिसिन किंवा हे सिरप आढळलं तर ते आपल्याला घ्यायचं नाही आहे. आणि जर तुमच्या मुलांना किंवा लहान बालकांना जर खूप जास्त सर्दी आणि खोकल्याचा प्रॉब्लेम होतच असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकतात आणि डॉक्टराच्या सल्ल्यानेच औषधं वगैरे घ्यायचेत. किंवा मला तरी असं वाटतं की सध्या तुम्ही फक्त घरगुती काही उपाय असतील तर त्यावरतीच तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून तुमच्या बालकाची सर्दी किंवा खोकला जो आहे तो रिकवर झाला पाहिजे. किंवा तुम्ही तुमच्या मुलांची घरच्या घरी जेवढी काळजी घेता येईल तेवढी तुम्ही सध्या घ्यायला पाहिजे सध्याच्या सिच्युएशनला. बाकी मग नंतर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा ट्रीटमेंट दुसरीवाली घेऊ शकतात. सो व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, बट व्हिडिओ हा आपल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि आफ्टर डिटेक्शन असं आपल्याला लक्षात आलेलं आहे की ह्याच्यामध्ये एक टॉक्सिक सबस्टन्स डिटेक्ट झालेला आहे ज्याचं नाव आहे डायइथिलीन ग्लायकॉल, आणि जो की खूप जास्त हायर अमाऊंटमध्ये डिटेक्ट झालेला आहे, जो की मुलांसाठी खूप जास्त हार्मफुल, खूप जास्त हानिकारक आहे, जो की डायरेक्टली नर्वस सिस्टीमवरती आणि एक्सक्रिटरी सिस्टीमवरती इफेक्ट शो करतो आहे, जे की खूप जास्त मेजर साईड इफेक्ट्स आहेत. मुलांच्या किडन्या ज्या आहेत त्या डायरेक्ट फेल होत आहेत. सो आपल्याला चुकूनही हे मेडिसिन यूज करायचं नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगते की व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण हा व्हिडिओ शेअर नक्कीच करू शकता जेणेकरून ह्याचा फायदा इतरांना होईल. धन्यवाद.